नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विजय लॉग या मराठी चॅनलवर। आज एक मिनी लॉग घेऊन आलोय तुमच्यासाठी भोपळ्याच्या शेतीचा। तर ही भोपळ्याची शेती काय आहे आणि कशा प्रकारे करतात हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। ही भोपळ्याची शेती हे आपण या भोपळ्याच्या दोन झाडांमधले अंतर 3 ते 4 फुटाचे ठेवलेले आहे आणि ह्या आळूमध्ये आपण जी भोपळ्याची शेती केलेली आहे याचे कारण असे आहे की आळू आता आमची छोटी आहेत, या आंतरपीक म्हणून हे भोपळ्याची आम्ही शेती केलेली आहे। आणि भोपळ्याच्या शेतीसाठी हा मांडव आपण केलेला आहे। मांडव करण्याचे कारण असे आहे की ज्या वेळेस आपले भोपळे फळे वगैरे लागतात, हे बघा आता फुल आलेलं आहे भोपळ्याच्या झाडाला, आता फळे वगैरे लागली की काय होतं की भोपळा जमिनीवरती राहतो, खराब होतो, माती लागते आणि वाकड तिकडे होऊ शकतो। ह्या तारेमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण फळे वगैरे येतात, वेल वगैरे असे येतात, त्यावेळेस भोपळ्या जे आहे ते लांब लचक आणि सरळ असतात, त्यामुळे मार्केटमध्ये पण त्याची क्वालिटी चांगली राहते। त्यामुळे हा टोटल मांडव तयार करावा लागतो। तर या तुम्ही पाहू शकता की आता त्या प्रकारे असे फुल वगैरे येत आहे। भोपळे आपण कसे लावले, तर आपण काय केले, एक छोटीशी कुंडी घेतली, त्यामध्ये आपण माती भरली आणि त्यात बी रवला आणि भोपळे वाढत गेले। तसे मग आपण काय केली, ती कुंडी घेतली आणि याच्यात लावली, डायरेक्ट आपण बी ह्यामध्ये लावलेले नाहीये। तर अशा प्रकारे हा टोटली आपण मांडव केलेला आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये संपूर्ण मांडव केलेला आहे आणि पुढे पण करतोय। ह्या मांडवामध्ये आपण जर बघितलं तर ह्या बांबूचं जे अंतर आहे दोघांमधलं ते 20 फूट ठेवण्यात आलेलं आहे आणि पुढे जाऊन जशी फळे लागतील तसं ते अंतर आपण परत 10 फूट करण्यात येणार आहे। कारण मध्ये त्यानंतर आपण एक ह्या ठिकाणी लाकूड राहणार आहे, कारण ज्यावेळेस भोपळ्याचं जे वजन राहील त्या तारला झेपणार नाही, त्यामुळे मध्ये एक आपण डिंगी लावणार आहे त्यासाठी। तर भोपळा आल्यानंतर सुद्धा आपण एक लॉग आपण बनवूया। तर हा तुम्हाला छोटासा मिनी लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे माझ्या नक्की कळवा। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।